खुरसणीची चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी खुरसणी घेतली, शंकेश्वरी मिरच्या या 4-5 घेतल्या, नंदुरबार मिरच्या त्या पण 4-5 घेतल्या, एक छोटा चम्मच जिरे घेतलं आणि चवीनुसार मीठ घेतलं। आता आपण खुरसणी व्यवस्थित अशी भाजून घेऊ। गॅसवर कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये खुरसणी टाकून घेतली, व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली खडे वगैरे असले ते काही काढून घ्यायचे, थोडी भाजून घ्यायची आपल्याला ती। तिची अशी मस्त खुरसणी भाजून घेतली। आता गॅस बंद केला, कढई गरम आहे, थोडीशी अशी परतत करायची तिला। दळून घेऊ, त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेते मी, त्याच्यातच आपल्याला मीठ जिरे पण टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर ती खुरसणी आपण भाजून घेतली ना, गार झाली ती, छान कलर बदलला, ती पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। मस्त अशी बारीक दळून घेतली, छान असं मस्त खमंग असं सुवासिक असं मस्त असं स्मेल येतोय चटणीचा। आपली खुरसणीची चटणी ही तयार झाली। पसरट भांड्यामध्ये काढून मस्त अशी मिक्स करून घेतली ती। असं पॅक बरणीमध्ये, एअरटाईट अशा पॅक बरणीमध्ये काढून ठेवायची, हवाबंद डब्बा म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये, म्हणजे जेणेकरून आपली ही चटणी जास्त दिवस टिकते। त्याच्यामध्ये लसूण वापरलेला नाहीये, कारण की आपल्याला ही 1-1, 2-2 महिने अशी टिकते ही चटणी। जेव्हा खायची असेल ना, तुम्ही अशी कोरडी पण पोळी बरोबर खाऊ शकता, किंवा मग तेल टाकून आणि आपल्या चपाती बरोबर, भाकरी बरोबर ती खूपच छान चवदार लागते। छान मस्त आपली चटणी ती तयार झाली। आता मी बरणीत भरून घेते ती। छान मस्त बघा आपली चटणी इथे मी बरणीत भरून घेतली। मस्त बघा आपली खुरसणीची चटणी ही तयार झाली।